संत तुकारामांच्या मृत्यूचे कोडे उलगडले. ब्राह्मणांनीच केली संत तुकारामांची हत्या. संत तुकारामांची हत्या रामेश्वर व मंबाजी भट यांनी केली. त्याचे स्मरण बहुजन समाजाला होण्यासाठी व त्यांच्यामध्ये संत तुकारामांनी चालविलेले भटमुक्ती आंदोलन याबद्दल मूलनिवासी बहुजन समाजाचे प्रबोधन. संत तुकाराम महाराजांच्या हत्यादिनी बामसेफ राष्ट्रीय मूलनिवासी संघ, भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांच्या वतीने देशभर करण्यात आले. तुकाराम महाराजांची हत्या ब्राह्मणांनी केली असून रामेश्वर व मंबाजी या भट ब्राह्मणांचा गुन्हा दडविण्यासाठी संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले अशा षड्यंत्री आवई उठवली. संत तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना फक्त ब्राह्मणांनाच कसे दिसले, त्यांच्या पत्नी, जिजाऊ व कुटुंबाला कसे दिसले नाही, याबाबत मूलनिवासी बहुजनात चर्चा सुरू झाली असून ते आता भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रव्यापी जनआंदोलनाच्या माध्यमातून संघर्षासाठी तयार होत आहे. समाजात वैदिक विरुद्ध वारकरी अशी संघर्षाची स्पष्ट रेषा दिसत आहे. संत तुकाराम महाराजांनी ब्राह्मण व्यवस्थेला नाकारून मूलनिवासी बहुजन समाजाला ब्राह्मणी गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी वारकऱ्याचे भटमुक्ती आंदोलन चालविले. त्यामुळे ब्राह्मण हादरून गेले. त्यांनी ब्राह्मण धर्माच्या रक्षणासाठी तुकारामांची हत्या घडवून आणली. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या अभंगाचे आजही विकृतीकरण सुरू ठेवले आहे. ब्राह्मणांनी ब्राह्मणी व्यवस्थेविरोधात संघर्ष करणाऱ्या मूलनिवासी बहुजनांच्या महापुरुषांची, संतांची कपटाने हत्या केली आहे, असा इतिहास असून आज तो बामसेफच्या माध्यमातून बाहेर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ब्राह्मणांचाच हात असून तुकाराम महाराज चोखामेळा आदी संतांच्या हत्याही ब्राह्मणांनीच घडवून आणल्या आहेत, हे आता मूलनिवासी बहुजनांना समजू लागले आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.